पीक विमा खरीप 2025. हो मित्रांनो, पीक विमा खरीप 2025 मिळणार आणि आता पीक विमा 2025 मिळणार या संदर्भातला हा सर्वात अगोदरचा, सर्वात महत्त्वपूर्ण, सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो. तर खरीप पीक विमा 2025 मिळणार आणि 15 जानेवारीपासून किंवा 15 जानेवारीच्या नंतर मिळणार हे आजपर्यंत मी सुद्धा आणि इतरांनी सुद्धा खूप साऱ्या जणांनी सांगितलेलं होतं मित्रांनो. आणि अक्षरशः तांत्रिक अडचणी नसत्या तर 15 जानेवारीच्या नंतर पीक विमा तुम्हाला मिळायला सुरुवात सुद्धा झालेली असते मित्रांनो. असो, हरकत नसावी. पीक विमा न मिळण्याचं एकमात्र कारण या अगोदर सांगण्यात येत होतं. ते होतं तांत्रिक अडचण. PMFBY पोर्टलवर असलेली तांत्रिक अडचण मित्रांनो. आणि ही जी अडचण आहे मित्रांनो, ही बिग बातमी आहे आपल्या सर्वांकरिता, की महत्त्वाची बातमी. PMFBY पोर्टलवरची अडचण जवळपास दूर झालेली आहे. त्याचं निरसन झालेलं आहे, निराकरण झालेलं आहे आणि आता कोणत्याही, कुठल्याही क्षणी आज रात्री, उद्या सकाळी, उद्या दुपारी, उद्या रात्री कधीही तुमच्या खात्यावर तुमच्या पीक विम्याचे खरीप 2025 चे मका, बाजरी, सोयाबीन, उडीद, मूग या पिकाचा जो पीक विमा आहे त्याचे स्टेटस चेंज होणं आणि पैसे जमा होणं या दोनही गोष्टी तातडीने होणार आहेत मित्रांनो. तर मित्रहो, 1 फेब्रुवारीपर्यंत होण्याची या गोष्टीची एक अंदाजित वेळ आपण दर्शवलेली होती. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेली होती. परंतु तेव्हा सुद्धा सांगितलं होतं, की जेव्हा पीक विम्याचा व्हिडिओ आणि पीक विम्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत असताना व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या शेतकरी बांधवांच्या प्रतिक्रिया देत असतात मित्रांनो. त्या विचारत असताना त्यांना सुद्धा मी सांगितलेलं आहे, की कुठल्याही क्षणी या आठवड्यामध्ये कुठल्याही क्षणी आज, उद्या, परवापर्यंत कधीही तुमच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होऊ शकतात. पीक विम्याचे स्टेटस चेंज होणार. झालेले असतील तर त्यांचे पैसे ताबडतोब इन्स्टंट जमा होणार. हां, फक्त आणि फक्त महत्त्वाचा विषय असा राहणार आहे, की बरेचसे जण सांगतात जानेवारीच्या नंतर हे होणार आहे, जानेवारीच्या नंतर ते होणार आहे, शासन निर्णय निघाला का GR टाक म्हणतात काही जण तर अक्षरशः. काही सिंगल बोलतात, काही द्विअर्थी बोलतात. काही जण वेगवेगळे त्यांच्या बुद्धीनुसार त्यांना जे सुचते किंवा त्यांनी या अगोदर पीक विम्या संदर्भात जी माहिती त्यांना मिळालेली असते, त्या संदर्भात ते कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांचे प्रश्न विचारत असतात मित्रांनो. आणि मी सुद्धा त्यांना त्यांच्या प्रश्नानुसार त्यांच्या प्रश्नाचं समाधान होईल, निराकरण होईल, निराकरण करता येईल मला. त्यानुसार मी सुद्धा माझ्या माहितीनुसार, अपडेटनुसार त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देत असतो. त्यामध्ये सुद्धा मी हेच सांगितलेलं होतं मित्रांनो. त्यामुळे आता फक्त ज्या जिल्ह्यामधले पीक विमा कंपनीमार्फत आक्षेप घेण्यात आलेले आहेत, त्या जिल्ह्यातीलच कंपनीचे आक्षेप दूर करून, सॉल्व्ह करून त्याकरिता जेवढा वेळ लागेल, त्या वेळेच्या नंतरच त्या जिल्ह्यामधला पीक विमा त्या शेतकरी बांधवांचा मागे पुढे थोडासा मिळणार आहे. बाकी इतर सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांचा जिथे-जिथे आक्षेप घेण्यात आलेले नाहीये, त्या सर्व शेतकरी बांधवांचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. उद्या, आज, परवापर्यंत, रात्री, उद्यापर्यंत 2-3 म्हणजे या 2-4 दिवसामध्ये जवळपास सर्वदूर 25चा पीक विमा जमा होण्याकरिता तुम्हाला पाहावयास मिळेल. तुम्ही तुमचं स्टेटस चेक करत राहा, पैसे चेक करत राहा. याच्या व्यतिरिक्त पीक विम्यासंदर्भात कोणत्या जिल्ह्यात काही आक्षेप घेण्यात आले, काय अडचण आली, काही अडथळा निर्माण झाला, रकमा तर कमीच येणार हे आपल्याला आत्ताच मी सांगू इच्छितो. रकमा काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये येणार नाहीये. पण तरी सुद्धा जे यायचं ते किंवा याच्या व्यतिरिक्त काही अडचण आली तर मी सुद्धा तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही सुद्धा तुम्हाला काही जाणवलं, अपडेट आली, काही इश्यू आले, काही माहिती मिळाली, फेक माहिती मिळाली, खरी माहिती मिळाली तरी सुद्धा हरकत नाही. तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या व्हिडिओच्या प्रतिक्रिया नक्कीच नोंदवा. त्या पाहिल्याच्या नंतर मलाही काहीतरी मार्ग सुचेल, मदत मिळेल आणि तुमच्या प्रश्नांचं उत्तर ते मी नेहमी देतच असतो, देतच राहीन. आणि या व्हिडिओच्या माध्यमामध्ये सुद्धा तुम्हाला काय आवश्यक वाटलं तर विचारा. मी तुमच्या कमेंटचे नक्कीच उत्तर देणार आहे मित्रांनो. तर मित्रहो, आता बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी या व्हिडिओच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये हे सुद्धा सांगितलं, की तुम्ही 3 महिन्यापासून सांगत आहात, 4 महिन्यापासून सांगत आहात. पण मी नेहमी वेळोवेळी कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, पीक विम्याच्या संदर्भात मी पीक विमा 2020, 2022, 2023, 2024, 2025 वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्याचे बनवलेले आहेत. काही शेतकऱ्यांचे कोर्टामध्ये मॅटर सुरू होते, दावे सुरू होते. 4-4, 5-5 वर्षाचे त्यांच्याबद्दल सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आल्याचं व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर कट सांगितलेलं आहे. तालुक्याच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. कुठे काही आंदोलन, मोर्चे झाले त्या भागात त्या नेत्यांच्या, कार्यकर्त्याच्या नावासहित सांगितलेलं आहे, की या एरियामध्ये, या भागामध्ये पीक विमा मिळत आहे. तुम्हाला काय करता येईल, तुम्ही काय करायला हवं हे सुद्धा मी पीक विम्यासंदर्भात वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळेच तुमच्या विश्वासार्हतेमुळेच मी
इथपर्यंत पोहोचलो आणि तुम्ही तुमचं भरभरून मला प्रेम मिळत आहे, प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी बांधवांच्या कमेंट बॉक्समधून काही जणांचा रोष दिसत आहे, तर काही जणांचा अभ्यासू शेतकऱ्यांकडून हे सुद्धा दिसत आहे, की मी देत असलेली माहिती नक्कीच त्यांच्या उपयोगी पडेल आहे. विश्वासार्ह माहिती आहे आणि अभ्यासू माहिती आहे. महत्त्वाचा विषय म्हणजे विश्वासार्ह माहिती म्हणल्यापेक्षा कसं असते कधी-कधी मागे-पुढे होऊ शकते. शेवटी मी फक्त माहिती देतो. मी काही सरकार नाही, माझ्या हाती ते बटन नाहीये. या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं, हा जो आठवडा असणार आहे जानेवारी 26च्या नंतरचा आणि फेब्रुवारी 3-4 पर्यंतचा जो शेवटचा सप्ताह राहणार आहे, हा खूप लाख मोलाचा असणार आहे नागरिकांकरिता, शेतकऱ्यांकरिता, दिव्यांग बांधवांकरिता, सिनियर सिटीझन नागरिकांकरिता, लाडक्या बहिणींकरिता, सर्व योजनेच्या लाभार्थ्यांकरिता. त्यानुसार आता एक योजनेचा मार्ग मोकळा होत आहे, ज्यामध्ये तुमची संजय गांधी निराधार योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, पीक विमा असेल, नमो शेतकरी योजना असेल किंवा इतरही काही योजना असतील. तर मित्र, या व्हिडिओला जास्त लांबवत नाही. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवावा हा माझा उद्देश आहे. त्यानंतर तुमच्या ज्या कमेंट बॉक्समध्ये येणाऱ्या काही प्रश्न असतील, प्रतिक्रिया असतील, त्याच्या उत्तराच्या माध्यमातून आपला संवाद होतच राहणार आहे मित्रांनो. तर मित्र, आशा करतो नेहमीप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा पीक विमा खरीप 2025 संदर्भात दिलेली गोड बातमी, अपडेट माहिती आपणा सर्वांना नक्कीच उपयोगी ठरेल. तर मित्र, या व्हिडिओवर कोणी नवीन असेल तर अशीच माहिती वेळोवेळी सर्वात अगोदर विश्वासार्ह माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेल याकरिता माझ्या व्हिडिओला लाईक करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या आणि इतर शेतकरी पुत्रांना, शेतकरी बांधवांना सुद्धा ही माहिती, गोड बातमी, अपडेट पीक विमा खरीप 2025 मिळणार संदर्भातली त्यांच्यापर्यंत पोहोचावी याकरिता या व्हिडिओला सुद्धा सर्वदूर त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तर तुर्तास एवढेच, परंतु मी नेहमीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा सांगत असतो की भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह अजून एका नवीन गोड बातमीसह. तर ते परत रिपीट करतो, अजून एका गोड बातमीसह भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.